उभय पक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद या ठिकाणी आले होते, अर्थात खड्ड्यांच्या समस्यांबद्दल जे आहे निवेदन देण्यासाठी। मात्र त्यांच्यासोबत आलेला अनुभव जो आहे ते आज या ठिकाणी सांगणार आहेत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। सर्वसामान्य जनतेचे कुळगाव बदलापूर नगर परिषद मध्ये आल्यावरती कशा पद्धतीचे हाल होत असतील या मागचं एक स्पष्टीकरण आज आपण इथे बघत आहात। नमस्कार दादा, काय बोलाल, काय अनुभव आला? अनुभव हाच आला की आम्ही ऑलरेडी पोलीस स्टेशनला इंटिमेशन दिलं होतं की सीओ साहेब जे मुख्य अधिकारी या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सीओ आहे मारुती गायकवाड साहेब, याची आज भेट घ्यायची होती। आमचा विषय हा होता की जे बदलापूरमध्ये ईस्ट आणि वेस्टमध्ये जे खड्डे पडलेले आहे त्या संदर्भात ते लवकरात लवकर बुजवावे आणि अन्य काही समस्या जसे विद्युत लाईनी वगैरे चालू नाही, वर्किंग मध्ये साफसफाई वगैरे कसं नाही, औषध फवारणी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये विविध समस्यांवर चर्चा करत साहेब कुठं नाही करणार बाहेर असल्या कारणास्तव त्याची भेट होत नाही आहे। आणि जे आम्ही जस्ट आता त्यांना विचारलं की मुवमेंट रजिस्टर दाखवा, त्यासाठी पण आम्हाला गोळ्यासाठी दाखवायचा प्रकार सगळं चालला आहे। अशा पद्धतीने एका पक्षाच्या या लोकांचा असा विरोध असेल। आम्ही 10:30 वाजता आलो आणि एक्झॅक्टली आता 11:15च्या आसपास टाईम होतोय, पण कुठल्या पद्धतीचा असा चांगला असा कॉपरेशनचा प्रतिसाद मिळत नाही आहे। आपण म्हणतो की जनताच मालक आहे, पण जनतेला मालक हे लोकांनी समजायला हवं आणि त्या निमित्तानं हा होईना जनतेची कॉपरेशन होईल, इथल्या काही समस्या असतील त्याचं निराकरण करावं। आम्ही पाहिजे तो आमच्या शिष्टमंडळाने ठरवलं की थोड्या वेळासाठी आम्ही थांबू, इथे त्यांची आमची वेट करू आणि लाईव्ह केल्याशिवाय आम्ही जाणार नाही। पत्रकारांना या आम्ही जे मुख्य अधिकारी आहे त्यांच्याशी बोलण्याचा चर्चा करण्याचा सविस्तर विचार केला, पण त्यांना त्याबद्दल खड्ड्यांबद्दल एवढी इन्फॉर्मेशन नाही, ग्राउंड लेवलची इन्फॉर्मेशन नाही। त्या अनुषंगाने आम्ही विचार करतो की ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांना इन्फॉर्मेशन नाही आहे। आम्ही लाईव्ह करण्याचं पण त्यांना म्हटलं की पत्रकारांनी तुम्ही अलाउड करत आहे, पत्रकारांना पण अलाउड करत नाही। हे कुठेतरी चुकीचं आहे। पत्रकार हा एक आपल्या जनतेचा एक माध्यम आहे की जिथे या गोष्टी त्यांना पोहोचवण्याचं त्यांचं काम आहे। ते कुठेतरी या नगरपालिकेने समजायला पाहिजे की कुठे त्यांना विरोध करता कामा नये आणि जनतेपर्यंत जी इन्फॉर्मेशन तुम्ही देणार ते सत्यप्रतीची असली पाहिजे याची खात्री आपण करतो। याचं काम आपले पत्रकार करत असतात। म्हणून माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पत्रकारांना विरोध करू नका, आपले जे सत्यप्रतीचे इन्फॉर्मेशन ते लोकांपर्यंत पोहोचवा, हीच आमची कळकळीची विनंती आहे। आणि आम्ही थोड्या वेळ इथे थांबणार आहोत। हालचाल रजिस्टर आम्ही मागवलेलं आहे, बघू त्यांच्या हालचाल रजिस्टरमध्ये काय नोंदी आहे। अगर कुठले ऑफिसर बाहेर जात असेल तर त्यांना फिरती रजिस्टर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे। त्या हिशोबाने आम्ही बघतोय हालचाल रजिस्टरमध्ये काय मुवमेंट आहे का, अगर नसतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे। हालचाल रजिस्टर खरं तर नागरिकांसाठी सुद्धा असतं की नागरिकांनी बघितलं पाहिजे की सध्याचा ऑफिसर आहे तो नेमका कुठे गेलेला आहे। तुम्ही हालचाल रजिस्टरबद्दल काय सांगाल? त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही एक सीओ होते त्यांनी आम्हाला सांगितलं की लेटर लिहून दिलं, तर काका घेऊन आले खालती, परत ते बोलले एकदा आम्हाला साहेबांनी सांगितलं नाही, बोलले लेटर लिहून दिलं तर सांगायची काय गरज आहे। मग ते बोलतात नाही आम्ही परत जाऊन येऊ, म्हणजे वर खालती आम्ही करत राहतो, पण त्याचा काही निकाल लागत नाही आहे। तर आम्ही इथंच बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला ते मुख्य ठिकाणी भेटणार नाही आहेत गायकवाड सर, मारुती गायकवाड सर जे पण असतात। आणि आम्ही इथं उभा आहोत आणि कोणी अजून आले नाही आहे, रजिस्टर ते दाखवत नाही आहे, रजिस्टरवर एंट्र्या आहेत नाही आहे, अजून काही दिसलंच नाही आहे, रजिस्टर हातात आलं नाही। रजिस्टरसाठी आम्ही ॲप्लिकेशन केले, त्याच्यासाठी वाट बघतो बाकी आहोत आम्ही आहोत। त्याच्यामध्ये मला सांगा हा लेटर लिहून देण्याचा अर्थ काय? याच्या आधी आमच्या रजिस्टरचं काहीच महत्त्व नव्हतं, आजच आमच्या लिहून घ्या। आमचा रजिस्टर कोणासाठी त्या स्टाफसाठी जनतेसाठी हा कोणासाठी जनतेसाठी हा लेटर मिळणं आपल्या पाहिजे आणि याच्या पुढं नाही भेटलं। ते बोलतात आम्हाला साहेबांचा फोन नाही आला, आता लेटर दिले तरी फोन कसं लेटर लिहिलं, लेटर दिल्यानंतर खालतून वरतून खालतून आम्ही घेऊन अर्धा तास झाली पण खालचा रजिस्टर दाखवण्यात आलेलं नाही। जेव्हा परत आम्ही मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी आहेत त्याच्यावरती ते अवेलेबल आहे। आता आम्ही सगळ्या सिस्टममध्ये आम्ही आलो होतो, आम्ही जे हालचाल रजिस्टर सगळी त्यात आम्ही अप्लाय केलं, आम्हाला काहीच रिप्लाय भेटत। आज खड्ड्याच्या समस्या वाटते, आमची वाहतूक सुरू ॲक्सिडेंट
आले ते खड्ड्यांमुळे, त्यामुळं आज त्यांना भेटल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. रस्त्यांचं मार्ग निघाला पाहिजे. कारण आज रिक्षावाल्यांचे इतर वाहनांच्या फ्री आहे. काहीच करू शकत नाही. कंपनीच्या किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा कंपनीच्या वगैरे खड्ड्यात गाडी आहेत आमच्याकडे. आम्ही घेऊन आलो दाखवण्यासाठी. माझं पेपर कुठे? आहेत आमच्याकडे. ते लोक बघायलाच तयार नाही. यासाठी आम्ही आता अजून तरी काहीच पण जोपर्यंत आम्हाला ते भेटणार नाही तर आम्ही अजून जाणार नाही. राजेश्वर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो निर्भय पक्ष आहे याच्यामध्ये दोन वृद्ध व्यक्ती आहेत आपण बघत आहात, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यांना सुद्धा खरं तर कितीतरी वेळ झाला खालीवरती चक्र मारायला लावत आहेत. दोन प्रकारे हे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वृद्ध देहकारी आहे कुलगाव त्यांची भेट मिळत नाही म्हणून आम्ही त्यांना हे सांगायचा प्रयत्न केला की ठीक आहे, आम्हाला कोण त्यांच्या नेक्स्ट असेल त्यांच्याबरोबर तुमच्या भेट. पण डेप्युटींकडे द्यायला सांगितलं त्या डेप्युटींची पण जागा हे वेकेट आणि ते सापडत नाहीत आम्हाला जागेवरती. आपल्याकडनं एकदा भेटले त्यांना आम्ही एक पत्र दिलं की हालचाल रजिस्टरची आम्हाला कॉपी देण्यात आली तुम्ही बनवा का? असं मला तुम्ही अर्ध लिहून द्या आणि अर्ध लिहून देईपर्यंत ते जागेवरून निघून गेले. आणि आता सांगतात ते कुठे गेले काही कोणालाही माहिती. आम्ही किती वेळ बोलावं असं की ह्याची वाट बघत की हालचाल रजिस्टर त्यांचा कॉल आहे त्यांच्याकडे ते कोणताही प्रतिसाद आणि ह्या याच्याकडे डेप्युटी आमच्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या आम्ही सर्व घेऊन त्यांच्याकडे आलेलो आहोत. तुम्ही दिले की आम्हाला ते रास्त सोल्युशन देतील किंवा आम्हाला काही हे पर्याय दाखवतील आणि हे करतील. पण ते काही न करता नुसतं आम्हाला फिरवाफिरवीचे धंदे चाललेले त्या लोकांना कोणीही जागेवर नाही. एकाच्याही गळ्यात आत्ता आम्ही जाताना गेल्यानंतर बघितलं तर एकाच्याही गळ्यात आयडेंटिटी कार्ड नाही आणि आम्ही सांगितल्यानंतर एकेकाने गळ्यात आयडेंटिटी कार्ड घालायला सांगितलं. आता हे एका डिपार्टमेंटला आस्थापनायचं. आता बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये काय परिस्थिती आहे ही काही कोणाला कळायला मार्ग नाही की कोणीही गळ्यात आय कार्ड पण घालत नाही. तुम्ही स्वतः 2-3 चक्र मारले हो याच्यासाठी? हो 2-3 चक्र हे जे पत्र आहे ही देण्यासाठी आम्ही 2-3 चक्र ज्येष्ठ नागरिक आहे. खालीवर ज्येष्ठ करतोय. नागरिक आहे. आपण बघत आहात हे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यांच्याकडून सुद्धा जे आहे 2 ते 3 चक्र त्यांनी मारलेले आहेत. तरी सुद्धा हालचाल रजिस्टर मात्र हातात आलेले नाही. आपण बोलणार काही? नाही यांना आपण एक पत्रकार सुद्धा आहात. हालचाल रजिस्टर बद्दल खरं तर थोडीशी माहिती द्या की कोणाकोणाचा अधिकार असतो हालचाल चोरी कुठून करायची हे शिवांना सांगण्याची गरज नाही. कारण काय आहे तिथे रजिस्टर नाही ठेवत, तिथे किती कोटीचा माल गायब झाला आहे. या रस्त्याची अवस्था बघितली तर पेवर ब्लॉक आहे ना मॅडम, जिथे रस्त्याला लावायचे नाही जे ब्लॉक रस्त्यावरती लोकांना चालण्यासाठी लावायला पाहिजे ते रोडवरती लावले. म्हणजे आपले सीओ साहेब या नगर परिषदेने इमारत बांधलेली आहे, कोटी रुपयांचा खर्च आहे आणि त्या कोटीच्या बरोबर या कोटीमध्ये खर्च केलेला आहे रस्त्यात आणि लोकांना खड्ड्यात घातलेला आहे सीओ साहेबांनी. माझं असं प्रामाणिक मत आहे की साहेब सीओ साहेब तुमची जी इमारत आहे ना तुम्ही सुसज्जपणाने बांधलेली आहे, स्वच्छ कारभार आहे तुमचा. तुम्ही रस्त्याने फिरा, जैसा राजा वैसा प्रजा. तुम्ही काय करताय माहिती आहे का? वरच्या लोकांच्या मिटिंगा करताय, खालच्या लोकांचं तुम्हाला काही घेणं नाही काय. आणि माझा स्पष्ट आरोप आहे या पेवर ब्लॉकच्या ह्याच्यात कमीत कमी 2 ते 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांनी माझं त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी मला चॅलेंज करावं, त्यांच्या इंजिनियरने मला चॅलेंज करावं की का नाही झाला. अहो मॅडम खड्डे आहे ना खड्डे, हे खड्डे कमीत कमी 1-1 फुटाचे खड्डे आहेत. गाड्या चालत नाही, माणसं पडतात, लोकांना चालायला जागा नाही. सीओ साहेबांनी लक्ष जर दिलं नाही हे जे लोकांना चालण्याच्या ज्या समस्या आहे ना त्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल. पण सीओ साहेबांना काय आहे माहिती आहे का? शिंदे साहेबांसोबत मिटिंग, मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग. हे अरविंद गुरुकुलचा फोटो आहे शाळेजवळचा आणि शाळेच्या बसेस तिथून जातात. दुसरा पण बरोबर. अजून एक विद्यार्थ्यांनी तिथे कसं जायचं आम्हाला तो करेल. हे दुसरे फोटो आहे. बघा बघ झूम कर. रस्त्यामध्ये वेळ ब्लॉक बसलेले आहेत. वा. हा जो दगड आहे हा दगड तो असं ठेवलेला आहे, इथून बस येते, दगड उडून कोणाला लागला. इथं 3-4 पोरं पण पडलेले आहेत. 10 वेळा कंप्लेंट केली पण काही हे नगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत मला असं वाटतं त्यांना लाख रुपये पगार असेल, कदाचित लाखाच्या हिशोबाने काम करत. भिकारी जो लेबर असतो ना तो तरी स्किल लेबर असतो. या इंजिनियरनी आमच्या या बदलापूर शहराला एवढं विकसित करण्यापेक्षा
ते भकास करून टाकलाय. रोडचे कामं बघितले ना, कोटीच्या कोटीने उडाणे केली आणि शिवसाहेबांनी. मोठा कंटेनर आला की टायर खड्ड्यात जातो. नाही तुम्ही बघा, हे रोडचे जे कामं आहे ना, हे नाल्या बनवल्या, नाल्याला झाकण नाही, त्याच्या सळ्या निघालेल्या आहे. पाणी रोडचं नालीत जायला पाहिजे, नालीचं पाणी रोडवरती येत आहे. म्हणजे काय होते, शिवसाहेबांना ह्या तो व्हिडिओ दाखवा, आपले फोटो होते ते दाखवा. सगळ्या गोष्टी माहिती आहे. 200 फोटो आहे, 200 काय फोटो. माहितीये का, जिथे माल तिथे शिवसाहेब, असं माझं प्रामाणिक मत डेक्कन आहे. साहेब, आरोप आहे माझा. आपले 200 फोटो आहे ते अरे दाखवा. नाहीतर ही गोष्ट जर शिवसाहेब ऐकत, शिवसाहेब तुमच्यासाठी हा मेसेज आहे. तुम्हाला जर असं वाटते की या बदलापूर शहराला चांगलं करायचं आहे, तुम्ही ज्या हिशोबाने आले, आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की शिवसाहेब, गायकवाड साहेब नवीन आले, आता काहीतरी आमच्या नगरपालिकेचा उद्धार होईल. तर तुम्ही या नगरपालिकेत जो काही कार्यक्रम केलाय तो एकदम बेकार केलाय. तुम्ही जो ठेकेदार नियुक्त केलाय, त्या ठेकेदाराला पहिला त्याची चौकशी करा. मी त्याला सांगा की बाबा तू याच्या अगोदर कामं केले की नाही केले, हे पहिलंच काम घेतलंय. अशा पद्धतीने माझं शिवसाहेबांना चॅलेंज आहे आणि शिवसाहेबांनी आम्हाला आज मीटिंग दिलेलं आहे. 200 फोटो मॅडम, 200 फोटो काढलेले. आणि शिवसाहेबांनी मला असं सांगावं, 300 मीटरचा रोड, प्लेन रोड, 300 मीटरचा रोड, प्लेन रोड मला दाखवून द्यावा. कुठल्याही एरियातला, कुठल्याही बदलापुरातल्या एरियातला 300 मीटर प्लेन. एक उडानपूर, उड्डाणपूलची मागच्या शिवनचं स्टेटमेंट होतं, ज्यावेळेस खड्डे बुजवायचा प्रकार चालला होता, मला वाटतं कुठल्या तरी न्यूजवाल्यांनी त्यांना विचारलं हे खड्डे का पडतात. त्यांनी सांगितले की कॉन्क्रीट आहे, खराब झालं, आम्ही त्याला डबल कॉन्क्रीट करू शकत नाही. हे मेथड आहे त्यांचं, हे इंजिनिअरिंगची थिअरी आहे. कॉन्क्रीटवरती रोड होईल म्हणून त्याच्यावर कॉन्क्रीट करू शकत नाही. आज त्यांनी अख्खा रोड पॅक केलाय. ते आता ते रोडचा गणित कुठे गेलं ते शिवसाहेबांना मला सांगायचं आहे की साहेब असं चुकीचं काम करू नका तुम्ही. हे जे रोड आहे ते जेवढे बनवले तेवढे तुम्हाला खोदायचे आहे, परत लावायचे आणि परत त्या कॉन्ट्रॅक्टरना डबल पेनल्टी लावायची, कारण पैसे आमचे गेलेले आहेत. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्हाला भेटलेली नाहीये, कारण सीओ साहेबांची तुमची झालेली नाहीये. तर यानंतर आपलं पुढचं पाऊल काय असणार? फ्लॅश वाढवा, त्याचा फ्लॅश वाढवा मोबाईल. आता तरी आम्ही सध्या तरी मुख्याधिकारी साहेबांची वेट करतोय की येऊ, आम्हाला जे आमची प्रश्न जे आहे, आमचे 14 ते 15 पॉईंट आमचे आहे, जे त्याच्याबद्दल आम्हाला त्या समस्यासाठी ते आम्हाला काय आश्वासन देतात त्यासाठी आम्ही वेट करणार. कारण आम्ही आज सर्वजण आपापल्या कोणी नोकरीवर आहे, कोणी रिक्षाच्या आला आहे, आपल्या काम धंदे सुरू इथे आलो आहे. तर आम्हाला असं कुठेतरी प्रतिसाद असा पाहिजे की कुठेतरी आमच्या समस्याचं निराकरण व्हावं, बदलापूरवासियांना बदलापूर हे खड्डेमुक्त व्हावं, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. दादा, एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही एवढ्या ठिकाणी गेलात, जनजागृतीच्या इथे गेलात, ग्रामीण रुग्णालयात सुद्धा गेलात, सगळे कमीत कमी जे मुख्याधिकारी आहेत, तुमचे अभियंता आहेत, ते सगळे तुम्हाला भेटलेले आहेत. मात्र तुमच्या नगरपालिकेमध्ये आल्यावरती अनुभव कसा लागला? नाही, काय माहिती आहे का, त्यांना असं वाटतं फक्त नगरसेवक आणि ते आणि त्यांच्या डिपार्टमेंटचे माणसं एवढ्या पुढे त्यांनी आपला कार्यक्रम ठेवलेला आहे. जनतेला काही केलेलं नाही. कारण का माहिती आहे का, या नगरपालिकेत जनतेच्या बऱ्याचशा समस्या आहेत. आता त्यांना सोडवायच्या नाही म्हणजे ते काय बोलतात, काय एखादी विद्यार्थी 10वीत बसल्यानंतर सारखा नापास होतो, तसे आमचे नगरचे शिवसाहेब हा नगरपालिकेत नापास झालेले आहे. मला असं वाटतं की पास व्हायसाठी अजून त्यांना 4-5 वर्ष नोकरी जास्त करावं लागेल, त्याच्याशिवाय ती सुधारणा होणार नाही. आणि मला असं डाऊट आहे की जेवढा आस्थापना विभागात जेवढे काही लोक आहेत त्यांना माझं एक सांगणं आहे की बाबा रे, जी जनता आहे ना, ती जनतेच्या बरोबर तुमचा पगार चालू आहे. शिवसाहेब, आमच्या याच्यातून तुमचा पगार चालू आहे, कमीत कमी जनतेला भेटा, काय समस्या आहे सोडवा, आज नाही उद्या सोडवा, पण सोडवा. हे असे भंगार कामं करू नका, भंगारसारखे वागू नका. तुम्ही एक आहे ना, नगरपालिकेच्या मोठ्या पदावरती असलेले माणसं आहे आणि जनतेच्या भरपूर तुमच्याकडे अपेक्षा आहे की आपल्या नगरपालिकेला चांगल्यात चांगल्या सोयी जनतेला कशा देता येईल. तुम्ही फक्त नगर परिषदचा एरिया बघा, एवढा स्वच्छ करून ते कॉन्क्रीट आहे ना, 4-0 त्याच्यावरती कंटेनर चालवला. हे बघ, ते कॉन्क्रीट दाखव. नका हे जे कॉन्क्रीट केलं मॅडम, मला असं वाटतं याचं डिझाईन आहे ना, इंजिनिअरिंग बनवलं याच्यावरती कंटेनर आहे. कंटेनर म्हणजे मला वाटतं 40 टनाचा कंटेनर चालवणारा सुटणार नाही. आणि त्याच्यावरती बघा ते पेवर जे आहे ना, रोडला लावले, मला वाटतं त्या इंजिनिअरला असतानाच्या कळायचे, त्याचं शिकलेलं नसतं, त्याच्याकडे पदवी डुप्लिकेट असतं. माझा आरोप आहे माझा. पेवर ब्लॉक हा विषय असा आहे, रोडचे पेवर ब्लॉक वेगळ्या क्वालिटीचे असते, माणसं चालण्याचे पेवर ब्लॉक वेगळ्या क्वालिटीचे. यांनी काय केलं, सस्त्यात खरेदी केले, मला वाटतं टेंडर महाग काढलं, जनतेचा पैसा यांनी लुटला आणि हे सगळेचं सगळं पेवर ब्लॉक एकदम म्हणजे रोडला लावले, पेवर ब्लॉकला लावले, याच्यावरती सगळं खर्च केला. मला वाटतं यांना पैसे कमावण्यासाठी हा एकमेव मार्ग असायला पाहिजे, असा माझा आरोप आहे. तुम्ही सगळे एवढे बोलत आहात, जर तुम्हाला पालिकेमधून ब्लॉक केलं तर तुम्ही काय म्हणता?
हा ब्लॉक कसं करणार मालक पण नाही. जनताच मालक आहे. काय करणार आता? आम्ही त्यांना ब्लॉक करू. जनताच मालक आहे. आम्ही जनताच ब्लॉक मालक आहे. मला तर नाही वाटत की आम्ही प्रतिनिधी आहोत. आम्हाला ते अधिकारी साहेब भेटत असतील नागरिकांना. तुम्हाला कमीत कमी मध्ये तरी एंट्री दिली का त्याची? एकही एंट्री नाही आहे. साहेब नाही आहेत. बोलून ते आले, पोलीसवाले आले, गार्ड आले आणि त्यांनी सांगितलं की COC भेटा. तर आम्हाला आमचा प्रश्न मारुती गायकवाडचे आहे, मुख्य ठिकाणी येते. आम्ही COC काय बोलणार? तर त्यांच्याशी आम्ही बोलत तर यांच्याशी काय बोलतो? पण त्यांच्याशी आम्ही बोलत त्यांना ABCD काहीच माहिती नाही. ते बोलतं मला कसं काय माहिती नाही, मला लिहिलं काय माहिती नाही, मी हे नाही समजतो. तर मी तुम्हाला टाईम देऊ शकतो. तर त्यांनी लिहून मला टाईम दिलं आहे. पण टाईम आम्हाला लिहून दिल्यानंतर आम्ही रजिस्टर मागितलं, खाली गेले. परत ते रजिस्टर ते फोन करतात. आम्हाला साहेबांनी सांगितलं नाही. अरे लेखी दिले, लेखीचं काय महत्त्व असतं का नाही? लेखी प्रमाणपत्र पेनाने लोक आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय संविधान लिहून एवढं मोठं सृष्टी बनवली आहे. जगाला संविधानात आझादीने राहायला शिकवलं आहे. तर त्यात तुम्ही आम्हाला एक मुजरीमसारखं ट्रीट करताय. आम्ही प्रतिनिधी म्हणून लोकांचं प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो आहे. तर आम्हाला तुम्ही भेटत नाही आहे. तर लोकांना तर तुम्ही 6 ते 3 ते 6 लिहिलेले आहे त्याचं तुम्ही भेटणारच नाही. ज्यांच्या सुट्टी गेली. आजूबाजूला 2 आम्हाला गार्ड बोलताय. उभे करून देण्यात आले आणि मध्ये जाऊ नये, कॅबिनमध्ये जाऊ नये यासाठी भोसले साहेब तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव पालिकेमध्ये आल्यावर आले असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. बोलतात बोला ना सर. सर चक्रा मारून टाकले. लोकांना त्रास होईल, लोकांना त्रास होईल, त्याचा उद्रेक होईल असे कुठलेही कार्यक्रम करू नये. आता जे म्हणत आहेत की परत अधिकाऱ्यांचं स्वाभिमान सांगतात किंवा हे जे प्रकार आज आपण म्हणतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणतो. पण असा कारभार केला कोण म्हणून जय महाराष्ट्र सांगा ना मला. लाज वाटायला गेलो का असा कारभार. किती वाजेपासून आला का पण? आम्ही 10 वाजता. आम्हाला कुठल्याही पद्धतीचं प्रॉपर कॉपरेशन नाही, फक्त उडवाउडीची उत्तर कमी होतं. किती दिवस आम्ही उडवाउडीची उत्तर आहे. आम्ही काय आमचे घरचे प्रॉब्लेम घेऊन आलेलो नाही. आम्ही सगळे रद्दीसाठी आलो, रद्द प्रॉब्लेम घेऊन आलो. पण काही यांच्याकडून काही होते फक्त त्यांना तुम्ही कारभार ते कळत राहते. आणि साहेबांना रिक्वेस्ट आहे की साहेब प्लीज 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 जनतेच्या सोयीसाठी जनता नक्कीच मला एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही एवढा वेळ प्रयत्न करून 10-10:30 एक करतो, प्रतीक्षा करतो. तर ते जेव्हा केव्हा येणार असतील तर त्यावेळेला आम्हाला त्यांच्या भेट देऊन आम्ही जे जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्या पुढे आलो ते त्यांनी नीट ऐकून त्याच्यावरचं नीट सोल्युशन काढावं एवढीच मी त्यांना विनंती करेन. निर्भय पक्ष आपण बघितला, आपल्या पाण्याच्या समस्या असू द्या नाहीतर रस्त्याच्या समस्या असू द्या या संदर्भात नेहमीच आपल्या सगळ्यांसोबत राहत आहे, नागरिकांसोबत राहत आहे. मात्र आज कुठेतरी त्यांना अतिशय वाईट अनुभव नगरपालिकेमध्ये आलेला आहे. तुमच्या याच्यावर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली.